तेही त्यांचाही मला फोन होता, तेही आता उपोषणाला बसतायत. तर त्यांनाही बसण्यासाठी कलेक्टरनी परमिशन नाकारली, पोलिसांनी नाकारली. तर मग मी म्हटलं अहो लोकशाही हक्क आहे आणि प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी जर तुम्ही रस्ता दिला नाही तर इथे लोकशाहीचा हा डोलारा आहे तो उलटा होईल. तेव्हा कलेक्टरना पुण्याच्या एसपी ना सांगितलं की ह्या मुलांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसला बसू द्या. मग आता त्यांनी 11:30 वाजता सकाळी त्यांना परमिशन दिलं. या वयामध्ये अभ्यास केल्यानंतर नोकरीसाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागतं ही खेदजनक बाब आहे. महाराष्ट्रामध्ये 13.5 लाख वेगवेगळ्या विभागातल्या नोकऱ्या आली आहे. सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही. मी म्हणतो सरकारचा मला एकही पैसा नको. मी तुम्हाला सरकारचा एकही पैसा न घेता वेगवेगळ्या विभागामध्ये 1.5 लाख नोकऱ्या आता मी देऊ शकतो. सरकारचा मला एकही पैसा नको. सहकार खात्यामध्ये कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला 1.25 लाख ते 1.5 लाख नोकऱ्या आपण उभ्या करू शकतो. त्यासाठी सरकारचा एकही पैसा नको. त्यासाठी सरकारने महामंडळ करायला पाहिजे. आणि तुमची जी मागणी आहे ती विविध विभागात टप्प्याटप्प्याने आम्हाला ऍडजस्ट करा. ती खरंच रास्त मागणी आहे. MSW झालेली मुलं, BSW झालेली मुलं, त्या मुलांचं आम्ही विचारलं की यांना तुम्ही कसं ऍडजस्ट करणार. त्या मुलांना आज नोकऱ्या नाही. म्हणून आज आम्ही सरकारला एक मोठा प्लॅन दिला. बघा 13 वर्षापूर्वी बोरिवलीमध्ये घटना घडली की त्या एका सोसायटी मधल्या वॉचमॅननी एका मुलीवर अत्याचार केला. हे परप्रांतीय येतात आणि यांचं काही पोलीस व्हेरिफिकेशन करत नाही. त्यांना नोकऱ्या दिल्या जातात सोसायट्यांमध्ये, हाऊसिंग सोसायट्यांसोबत. 13 वर्षापूर्वी आम्ही मागणी केली होती की होमगार्डला तिथं जागा द्या.